नमस्कार दर्शकों, मी आहे सेजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन्स न्यूज। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील। सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। भिवंडीमधील अंजूर फाटा परिसरात जैन मंदिरासमोर एका हायवे डंपरने दुचाकी सवाराला धडक दिली। या अपघातात 24 वर्षीय भार्गव पाटील जागीच ठार झाला। नारपोली पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा तयार केला आणि मृतदेह शासकीय स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवला। वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। पोलिसांनी सांगितले आहे की हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे। सदरील घटनेने स्थानिकांना वाहन चालवताना खबरदारी बाळगण्याचे महत्त्वाचे पुन्हा एकदा लक्षात आणून दिले आहे। पोलिसांनी नागरिकांना अपघाताच्या वेळी शांत राहण्याचे आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करायचे आवाहन केले आहे। पंढरपूरमध्ये फाल्गुन शुक्ल आमलकी एकादशीच्या निमित्ताने हजारो भाविकांना मोठा रड उमटला आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी सकाळपासून लांबच्या रांगा लागलेल्या आहेत आणि रांग गोपालपूर रोड पर्यंत पोहोचली आहे। पददर्शन दर्शनासाठी 5 तास आणि मुखदर्शन अंदाजे 1.5 तास लागत आहे। मंदिर परिसर भागात पोलीस व प्रशासनाची कडक सुरक्षा व्यवस्था आहे। भाविक भजन कीर्तन करत आपली बारीची वाट बघत आहेत। त्यामुळे पंढरपूरमध्ये भक्ती आणि उत्साहाचे वातावरण कायम आहे। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर अक्कलपाडा धरणाजवळ आज एक भीषण अपघात झाला। अनियंत्रित ट्रॅक्टरवर नियंत्रण गमावल्यामुळे जोरदार विस्फोट झाला आणि आग 100 ते 200 फूट उंचीपर्यंत पोहोचली। धुराचे घनकुंड आकाश व्यापून गेले आणि अनेक किलोमीटरवरून आग दिसत होती। ट्रॅकर पूर्णपणे जळून खाक झाला, मात्र हताहतीची अधिकृत माहिती मिळाली नाही। प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले तर ट्रॅफिक डायव्हर्ट केले आहे। अपघाताची कारणे आणि ज्वलनशील पदार्थाची माहिती तपासली जात आहे। नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सीए रोडवरील प्युमा शोरूम मध्ये चोरीची गंभीर घटना घडली आहे। अज्ञात चोरांनी शोरूम मध्ये शटर फोडून आत प्रवेश केला आणि जुते, ब्रँडेड कपडे, ॲक्सेसरीज तसेच रोख रक्कम यासह अंदाजे 88,000 रुपयांचा माल चोरून पळून गेले। ही घटना 26 फेब्रुवारीच्या रात्री घडल्याचे सांगितले जात आहे। शोरूम मधील कर्मचारी आणि ग्राहकांनी ही घटना लक्षात येताच पोलिसांनी ताबडतोब कळवले। पोलिसांनी तक्रार नोंदवून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तपास सुरू केला आहे आणि आरोपींचा शोध घेण्याचा काम सुरू आहे। अधिकारी म्हणतात की आरोपी अज्ञात असून त्यांचा शोध लवकर लागेल। आजच्या नागपूर समय बुलेटिन्स मध्ये इतकंच। पाहत रहा नागपूर समय। धन्यवाद।